टू माय यूट्यूब चैनल। सो आज हम जा रहे हैं रांजनगांव। सो मेरे साथ अभी है गौरेश। तो आज हम बाइक पे ही जा रहे हैं। तो चलिए मैं आपको दिखाता हूँ रांजनगांव। गाइस गौरेश देखिए कैसे हार बना रहा है वो फूलों का। सो बाहर थोड़ा फंक्शन है तो वहाँ पे हार लगाना है ये सब। तो अभी ये बनकर रेडी हो गया है। ये इसका भी अभी काम चालू है थोड़ा। तो मैं आपको दिखाता हूँ फंक्शन का। सो गाइस तो जाते हैं अभी बाहर। सो आगे जाकर आगे हमारा घर है तो वहाँ पे जाके देखते हैं अभी फंक्शन की क्या तैयारी हो गई है। सो वहाँ पे ना सब फूल वैसे लगाने हैं। तो बीच में ना क्या बोलते हैं उसे, और इंडियन मेथड कुछ होता है, मतलब जो हम जो बारीक करते हैं वो आटा होता है ना, वो बनता है गेहूँ आटा, वो बारीक करते हैं ना, वो होता है जो मराठी में उसे जाता बोलते हैं, लेकिन हिंदी में मुझे पता नहीं। सो अभी वो लगा है, उसके बाजू में सब फ्लावर्स वगैरह ऐड करने। तो हम जाते हैं आगे फिर देखेंगे। ओके तो अभी यहाँ पे ना कुछ फूलों का डिज़ाइन किया है। तो ये क्या है, चक्की ना, ये चक्की है। तो चक्की के बाजू में सब फूलों का डिज़ाइन किया है और कुछ रहता है वो शादी में। तो ये डिज़ाइन करके ऐसा दिख रहा है। मैंने थोड़ा वीडियो लिया है सिनेमैटिक वाला। तो देखिए बहुत बढ़िया लग रहा है। तो मेरा ऑफिस का काम हो गया अभी। सो जाते हैं आगे। तो प्रोग्राम चालू हो गया है तो चलिए मैं अभी जाता हूँ वहाँ पे। गौरेश तो गाइस अभी मुझे लग रहा है कि यहाँ पे थोड़ा मराठी बोलना चाहिए, क्योंकि ये सब हमारी फैमिली महाराष्ट्र में मराठी। तो चलो मराठी से बात करते हैं। तर आता मित्रांनो आता थोडे हळद कोणतं पडत आहे। लग्नामध्ये जे आधी हळद लावण्यासाठी हे करतात आणि इकडे ते हळद दळत आहे। तर ते हळद दळताना ते असं म्हणतात की 5 बायका मिळून हे करायचं असतं, म्हणजे गाणं म्हणायचं। तर हे बघा हे सगळं आमच्या क्लिप होतं आहे। तर खूप आजीबाई वगैरे भरपूर छोट्या मुलांचं ते फुगडी चालू आहे आणि इथं काही बायका बसून ते हळद फोडत आहेत। तर खूप छान वाटते, वातावरण खूप मस्त आहे। तर काही साईडला मी आता गेलो बघायला, तर काही बायका बांगड्या भरत आहे, म्हणजे बांगड्यांचा कार्यक्रम पण होता तो पण चालू आहे आता। आता आम्ही आलो होतो इकडे देव घेण्यासाठी बाहेर, आणि मग ते देवाला फिरवायचं असतं थोडं गावात सगळ्या मंदिरामध्ये। आता आम्ही पहिला आलो आहे मारुतीच्या मंदिरामध्ये। तर स्टार्ट केलं आहे मारुतीच्या मंदिरापासून। नाही तर इथं देव अभी हम बैठे दर्शन करून झाल्यानंतर मग आपल्याला घरी जायचं है। तो ये मेरे बहन का लड़का है छोटा मेघराज, और ये बीच का मेरे मामा का लड़का है बड़ा। सो कल शादी है तो शादी की फुल तैयारी चालू है। सो आज बड़ा प्रोग्राम था घर में, तो वो कुछ मेहंदी का कार्यक्रम था, तो वो भी हो गया अभी। तो कल सुबह हमें जाना है बारामती। सो वहाँ पे शादी है। और तो आपको एक गुड न्यूज देना था। हाँ। कि आज हमारे चैनल पे हो चुके हैं 399 सब्सक्राइबर्स। तो एक ही रह गया है बस। सो गाइस हमारे आज चैनल पे 500 सब्सक्राइबर होने वाले हैं। सो ये बहुत अच्छी बात है हमारे लिए। सो मेरे वीडियो लोगों को पसंद आ रही है। सो चलिए ऐसे ही नए नए वीडियो बनाते हैं। तो मेरा अभी खाने जाना है, तो मैं आपको दिखाता हूँ अभी मेरे घर के सब फैमिली मेम्बर मैं आपको आज दिखाने वाला हूँ। तो चलिए स्टार्ट करते हैं। हाँ सो गाइस ये पापा है मेरे। सो अभी उनको मैं यूट्यूब चैनल मेरा दिखा रहा था। तो अभी मेरे 400 सब्सक्राइबर हो गए।
तो वो देख रहे थे मेरा ब्लॉग आज, तो उनको भी अच्छा लगा ब्लॉग। तो आपको कैसे लगा मुझे कमेंट करके बताना। तो अभी मेरा आज का ब्लॉग का भी काम चालू है, तो आपको कल दिखेगा। तो चलिए मिलते हैं। सो गाइज ये भजिया लाई थी, सो मैं एडिटिंग कर रहा था थोड़ी, सो खाने का मन हुआ। मेरा बहन का लड़का है, सो इसने लाया था। सो टेस्टी है आज, बढ़िया। सो मज़ा आता है थोड़े एडिटिंग करते वक्त कुछ खाने में। मैं चिप्स, कोल्ड ड्रिंक्स या तो ये ऐसे कुछ तले हुए आइटम्स वो खाते रहता हूँ, थोडा मेरा दिमाग चलता आहे। तर आता झालेला आहे रात्रीचा टाईम, तर सगळे आम्ही फॅमिली बसले जेवायला। तर जेवणात होता आज भजी, आमटी भात, पुरणपोळी, तर मजा आली जेवायला। तर आम्ही सगळे बसलो आहेत आत्ता घरातले जेवायला। तरी माझे मामा आहे आणि आमचा गौरेश आहे। आणि आता मी गाडी सजवतो आहे थोडी, उद्या लग्नाची गाडी आम्हाला सजवायची आहे। तर तो फुलवाला फुल लावतो आहे, फक्त पुढेच लावायचं होतं, बाकी मागे नाही लावणार आहे। आणि बाकी दुसऱ्या गाडीला थोडंसं हे करणार डिझाईन एवढंच। तर आता डिझाईन करून झालेलं आहे नवरदेवाच्या गाडीचं। तर आता तुम्ही बघू शकता कसं मेहंदीचा प्रोग्राम आमच्या इथे चालू आहे। तर आता मेहंदी काढतायत सगळे घरातल्या लोकांना। तर मी पण बघतोय, ट्राय करतोय। मला काय एवढी मेहंदीची सवय नाही, खूप दिवस झालं मेहंदी काढलीच नाही, त्याच्यामुळे विसरून गेलोय। तरी बघतोय, माझी बहिणीची मुलगी खूप छान मेहंदी काढते, बघते बघा ती कशी छान काढली तिने मेहंदी। तर आता चहाचा टायमिंग झाला आहे, तर थोडं चहा घेऊयात, म्हणजे थोडीशी अजून ताकद येईल, मग आपण परत मेहंदी काढायला बसूयात। तो गाइस अभी रात का वक्त है, अभी बजे 12। सो हम पी रहे चाय। सो मेहंदी फंक्शन चालू है। सो ये हमारा गोंडे है। हाँ 4 कप चाय पिया है उसने आज सुबह से। हाँ अभी तक है ना, उसने 15 मिनट में 4 कप चाय पिया है। तो देखिए अभी तर तुम्ही बघू शकता आतापर्यंत 4 कप पिलेले आहेत। उसके बाद फिर से मेहंदी निकलनी है, और मेरे 2 बहनें उनके भी मेहंदी निकलनी मुझे। तो चलिए अभी चाय पीते हैं, उसके बाद मेहंदी निकालेंगे। तर छोटी छोटी मुलं पण मेहंदी काढायला शिकतात आणि मला बघा मी पण विसरून गेलोय। तर मजा आहे मेहंदी काढायला। तर आमचा दादू आहे बघा कसा मेहंदी काढतोय, ते हात खराब करतोय सगळ्यांचे। आता हे मी घेतलेलं आहे काढायला, बघू म्हटलं जमतंय का। तर दीदीच्या हातावरती मी काढत होतो, पण खूप किचकट डिझाईन तर अवघड होत होतं करायला मला। तरी पण करतोय थोडंसं, फ्लावर वगैरे बघतो, मोठे मोठे डिझाईन काढतो। बारीक नक्षीकाम नाही जमत आहे मला, कारण की खूप दिवस झाला आता प्रॅक्टिस नाही मेहंदीची। बघूयात जेवढं जमन तेवढं काढायचं, पण छान वाटतंय। खूप दिवसांनी घरात लग्न आहे, तर सगळे फॅमिली आम्ही एकत्र आलो आहे, मज्जा एन्जॉय खूप बरं वाटतंय। तर थोडंसं अवघड आहे डिझाईन करायला, तरी जे सुचवतोय फोटो बघून डिझाईन काढतोय मेहंदी। तर आमचा गोंडू कसा हसतोय आम्हाला। तर आमचे सगळे घरातले बसलेले एक एक लाईन लागून आहे माझ्या इथं, पण मला जमतच नाही मेहंदी। खूप दिवसांनी ट्राय करतोय मेहंदी काढायला। गौरेश तुला काय वाटतंय? आमचा गौरेश पण शेजारी बसलाय, तो पण बघतोय मेहंदीचं। मला म्हणतो बनावं नको, रिव्हील करू कारण की तो वैतागलाय, त्याला झोप आलेली आहे, कारण आत्ता वाजले तर रात्रीचे 12। तर मला असं वाटतं 2 वाजतील आम्हाला ही मेहंदी काढता। तर काही ना झोप आलेली म्हणते, त्यांचं ते काहीतरी काढतात, ते गोल गोल ते टिक्क्यांची रांगोळी जसं म्हणतात तसं मेहंदी काढतात ते। बघू आता किती जमते मला मेहंदी याच्यात, अजून तर काही झालं नाही डिझाईन। तर आता आमचे दाजी बघा कशी मेहंदी काढतात ते। त्यांनी मला म्हटलं मला पण काढायचं आहे, मग त्यांनी केलं ट्राय। माझे कॉपी करतात ते फ्लावर, मी आमचे
माझी मोठी काकी आहे त्यांना काढतोय. तर घरातल्यांना लोकांना मंडळींना पाहुण्यांना झोप आलेली आहे. सकाळपासून काम चाललं होतं, खूप काम केलं त्यांना तरी बिचारांना काय म्हणायचं, काम होतं. तर त्यांना आत्ता वेळ भेटलं तर म्हटलं मेहंदी काढूयात. छान वाटतं खूप. सकाळी पण काही जणांनी मेहंदी काढली आहे, आत्ता एवढे राहिले होते ते मेहंदी काढत होते. तर आमच्या दाजींनी छान मेहंदी काढली आहे, खूप आवडलं. पहिल्यांदा फर्स्ट टाईम त्यांनी ट्राय केलं आहे मेहंदी काढायचं. तर आता आलेत आमचे नवरदेव. तर नवरदेवांचं तुम्ही बघू शकता मेहंदी, ते मेहंदीच काढत नव्हते, पळत होते लांब 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 लांब. तर दीदीने त्यांना धरून आणलं आहे. आता बघते मेहंदी काढते. ते फक्त म्हणलं की माझ्या बायकोचं नाव म्हणजे बहिणीचं नाव त्याला काढायचं आहे आणि साईडने थोडीशी डिझाईन. तरी माझी बहिणीची मुलगी छान रांगोळी काढते. तर तिने मेहंदी पण ती छान काढते. तर ती आत्ता ती मेहंदी काढली, अप्रतिम मेहंदी काढलेली तिने, आवडली खूप. तर आता ही माझी दीदी मोठी, तर मोठी दीदी बघा, तिचं तर हातच नाही धरू शकत मेहंदी बाबतीत. खूप छान काढते ती मेहंदी. आतापर्यंत 7-8 बायकांची मेहंदी काढून झाली तिचे. सो अभी गाड़ी रेडी हो गई है. सो फ्लावर वगैरह लगा के सब हो गया है. तो अभी कल सुबह हम 8 बजे निकलेंगे यहाँ से, बारामती जाना है. सो ये मर्सिडीज़ है और आगे वाली एक फॉर्च्यूनर है. ऐसी 2 कार है और 2 कार है गाइस. तो इसमें दूल्हा है और आगे सब फिर घर वाले सब बैठने वाले हैं. तो मेहंदी का भी हो गया अभी काम. तो अभी सोते हैं. तो चलिए अभी निकलना है कल सुबह और वीडियो भी एडिट करना है आज का. तो चलिए बाय बाय, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय बाय.